नमस्कार मित्रांनो, बंगालमध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि त्यांचे जे निकाल लागले त्या निकालासंदर्भात जेव्हा विश्लेषण अनेक लोकांनी केलं, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो बऱ्याचदा कोणाच्या लक्षात आला नाही, जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याही त्या गोष्टी लक्षात आल्या नाही, पण काही व्यक्तींनी ती गोष्ट बोलून दाखवली की ज्या पद्धतीने मुसलमान हे ह्या देशामध्ये 1947पासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या पद्धतीने ते बी जे पीला किंवा ज्यांना कॅमुरल असं म्हटलं गेलं, ज्यांना हिंदूची बाजू घेणारा पक्ष असं संबोधलं गेलं, त्या पक्षांना त्यांनी कधीही मतदान केलं नाही. आणि ह्या निवडणुकीसुद्धा तेच घडलं. मुसलमान हे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पत्रकाराच्या मुलाखतीमध्ये असं सांगत होते की मुसलमान हा कधीही बी जे पीला मतदान करणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी मतदान केलं. पण जेव्हा पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या आणि बी जे पी त्या ठिकाणी निवडून आली, ती बहुमतात आली आणि ममता बॅनर्जी पराजित झाल्या, तेव्हा मग मुसलमानांचे एक गठ्ठा मतदान ममताला भेटूनही ममता का पराजित झाल्या याची जेव्हा चर्चा करण्यात आली, तेव्हा अनेक गोष्टी ह्या बाहेर निघाल्या. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुस्लिम समाजाने बी जे पीला अस्पृश्य ठरवलं, म्हणजे बी जे पीच्या कुठल्याही गटाला, मग त्यामध्ये बी जे पीसोबत असणारी जी युती होती त्यातले जेही काही पक्ष असतील त्यांनासुद्धा बी जे पीने मतदान केलं नाही. मग अशा वेळेस जर त्यांनी धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या पक्षांना, म्हणजे ते डावे असतील, काँग्रेस असतील, ममता असतील, मुलायम सिंगचे चिरंजीव असे, किंवा आम आदमी पार्टी असेल, इकडे स्टॅलिन असेल, या सगळ्यांना मतदान केलं पण बी जे पीला मतदान केलं नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बी जे पीच्या विरोधात कुठला पक्ष उभा आहे, मग त्याची विचारसरणी, त्याचं काम कशा पद्धतीत आहे, त्यांनी मुस्लिमांसाठी काय केले आहे आणि मुस्लिम समाजासाठी त्याचं काय कार्य आहे याचा कसलाही विचार करता फक्त बी जे पीला पराजित हा पक्ष करू शकेल आणि बी जे पी या ठिकाणी निवडून येऊ नये म्हणून मुसलमानांनी बी जे पीलाच्या विरोधात मतदान केलं. पण यावेळेस असं घडलं की मुस्लिमांनी ज्या बी जे पीला अस्पृश्य ठरवलं, त्याच बी जे पीने मात्र जे डावे पक्ष होते, जे स्वतःला धर्मनिरपेक्ष समजत होते, मग काँग्रेसपासून इतर सगळे पक्ष असतील जे बी जे पीच्या विरोधात उभे होते आणि बी जे पीला पराजित करण्यासाठी ज्यांनी निवडणुका लढवल्या, त्या सगळ्यांना मात्र हिंदूंनी मतं दिले नाही. याचा अर्थ असा होतो की बी जे पीला जर दलित मुस्लिमांनी अस्पृश्य ठरवलं, तर मग हिंदूंनीसुद्धा या संघटनांना, या पक्षांना अस्पृश्य ठरवलं. म्हणजे हा एक काव्यात्मक न्याय झाला. आणि हा न्याय तुमच्याही लक्षात आला असेल, जेव्हा ह्या सगळ्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी काँग्रेस असेल, डावे असतील, हे जे जे ममता बॅनर्जी पक्ष असेल, यांचे जे उमेदवार निवडून आले ते कडे जर तुम्ही नीट बघितलं तर त्याच्यातले बरेचसे मुस्लिम व्यक्ती आहेत, म्हणजे हिंदू व्यक्ती फारशा त्या ठिकाणी निवडून आलेल्या नाही. ममताच्या पक्षामध्ये आहेत, पण काँग्रेसला जेही काही यश भेटलं ते आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, त्यामध्ये मुस्लिम उमेदवार काँग्रेसचे निवडून आले, तर हिंदू उमेदवार निवडून आले नाही. याचा अर्थ हिंदूंनी काँग्रेसला वाळीत टाकलं आणि इतर जे धर्मनिरपेक्ष म्हणणारे पक्ष असतील त्यांनासुद्धा हिंदूंनी मतदान केलं नाही. मग आता जर विचार केला की एक गट्टा मतदानची जी फुशारकी मुस्लिम समाज मारतो, त्या एकट्या मतदानावर मुस्लिम समाज कुठल्याही पक्षाला कसं काही सत्तेवर आणू शकतो, हा मोठा प्रश्न आहे. पूर्वी काँग्रेसबरोबर शेतकरी वर्ग असायचा, दलित वर्ग असायचा, त्यानंतर मुस्लिम वर्ग असायचा, ख्रिश्चन आणि बाकी बौद्ध असे काही लोक त्यांच्यासोबत होते. पण ह्या निवडणुकीने असं दाखवून दिलं की त्यांच्यासोबत मुस्लिम सोडला तर कोणीही बरोबर नाही. मग काँग्रेसचं भवितव्य पुढे काय? 2029मध्ये जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील तेव्हा अखिलेश यादव हे एकट्या मुस्लिम उमेदवारावर निवडून येऊ शकतात का? हा एक गंभीर प्रश्न अखिलेश यादवच्या समोर उभा आहे. आणि मग जर यादवही बी जे पीकडे जात असतील आणि दलितमधले जे अतिमागास आहेत त्यांना बी जे पीने जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या लोकांच्या असं लक्षात आलं की आपण बी जे पीकडे आलो तर आपण आपल्या व्यक्तिगत
अपेक्षा आकांक्षा आणि सत्ता तर मिळेलच, पण आपल्या समाजासाठी सुद्धा आपण बी जे पीकडनं काही आणू शकतो. ते काम काँग्रेसने कधी केलं नाही. काँग्रेसने नेहमी पदं वरच्या स्तरावरच्या समाजाला दिले आणि दलितांचा आणि मुस्लिमांचा वापर केला, अशी एक भावना आजकाल बऱ्याचशा समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती बरीचशी खरी आहे. तेव्हा मित्रहो, हा फार मोठा एक तडा यावेळेस बंगालच्या निवडणुकांनी आणि आसामच्या आणि तामिळनाडूच्या केरळच्या निवडणुकाने विरोधी पक्षांना दिलेला आहे. त्याबद्दल हा धडा मुसलमानांसुद्धा आहे की एकट्याने च्या ताकदीने तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही आणि फक्त धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत करून तुम्ही त्यांनाही विजयी करू शकत नाही. हा मोठा धडा सगळ्यांना मिळाला. नमस्कार.